वाघिणीच्या दुधामध्ये जर भेसळ झाली तर उद्याचे छावे गुरगुरणार कसे? हा व्हिडिओ प्रत्येक मावळ्यासाठी आहे, शिवकन्यासाठी आहे, दाढी वाढून मिशाला पीळ देणाऱ्या, स्वतःला शिवभक्त, 96 कुळी आणि कट्टर हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. बाबांनो, आपल्या महाराजांचा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा मराठा साम्राज्याचा, अखंड हिंदुस्थानचा नकाशा ऐन शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांचा इतिहास NCERTच्या अभ्यासक्रमातून वगळला. निस्ता नकाशाच नाही वगळला तर मराठ्यांच्या रक्तानं लिहिलेला इतिहास जो पहिले 20 पानांचा होता तो देखील पुसला. तुम्ही म्हणसाल यानं काय फरक पडणार नाही, महाराजांचा इतिहास पुसणं सोपं नाही. फरक पडणार आहे बाब्या. येणाऱ्या पिढ्यांना तानाजी, येसाजी, मुरारबाजी, जीवा महाले, शिवा काशीद कळणार नाही. भोसले, गायकवाड, शिंदे, होळकर, जेधे, बांदल हे घराणे कळणार नाहीत. शिवनेरी असेल तोरणा, रायगड, राज्याभिषेक, आग्र्यावरून सुटका, प्रतापगडाचा रणसंग्राम, अफजल खान फाडला, शाहिस्ते खान, रांजाचा पाटील, मिर्झा राजे जयसिंग नाही करणार. अटक ते कटक, अहत तंजावर, तहत पेशावर नाही करणार. शिवराय नाही करणार. शिवरायांचं पाण्याचं नियोजन नाही करणार. युद्धाचं कौशल्य नाही करणार. गनिमी कावा असेल, शेतकऱ्यांसाठीचा विचार असेल, शिवरायांचं मॅनेजमेंट असेल, तेव्हाचं आर्किटेक्ट असेल, शिवरायांचा न्यायनिवाडा असेल, शिवरायांचं आरमार असेल, नाही करणार. पुस्तकात नसेल तर मस्तकातही नाही, अभ्यासात नाही तर परीक्षेतही नाही. कोण उगाच कशाला शिकल? आजकाल मायबाप, आजी आजोबा लेकरांना कथा गोष्टी सांगत नाही. सगळे मोबाईल, टीव्ही, गाडी आणि घोडीच्या मागे लागले आहेत. बाहेर मुन्नी बदनाम आहे. जे शाळेत शिकवणार तेच अंतिम असणार. शिक्षणातून इतिहास शिकवला जातो, पण इतिहास समजण्यासाठी नकाशा गरजेचा आहे. नकाशाच काढून टाकला तर भविष्यातल्या पिढीला सत्य कसं कळणार? म्हणून मी पहिलेच म्हणालो होतो, वाघिणीच्या दुधात जर भेसळ झाली तर उद्याचे वाघ गुरगुरणार कसे? आज एक सुद्धा गड किल्ला शाबूत नाही. सगळे पडून गेले, पाडून टाकले मुद्दाम. गड किल्ल्यांवर नुसतं अतिक्रमण आहे आणि रिकाम्या बाटल्या आहे. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ. कुठलाही पक्ष असो रे, आजपर्यंत कोणीच न्याय करू शकलं नाही. छत्रपतींचं नाव फक्त राजकारणासाठी आणि धर्मरक्षणाच्या नावाखाली दंगली घडवण्यासाठी वापरण्यात येत आहे. अत्यंत वेदना होत आहे. शिवरायांच्या नावाखाली दलाल्या केल्या जात आहे, करत आहे. एक सुद्धा वंशज बोलायला तयार नाही. ना आमदार, ना खासदार, ना मंत्री, ना विरोधी पक्ष. काही मोजके लोक भांडत आहे आणि त्यांची ताकद कमी पडत आहे. आता हे फक्त सोशल मीडियावर नुसत्या टिकल्या फोडून होणार नाही. रस्त्यावर उतरून मैदान गाजवावं लागेल. विसरू नका, 18 पगड जातीच्या मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता तलवारीनं नकाशा कोरलाय. माता मावल्यांनी कुकू पुसलाय, बांगड्या फोडल्याय, पोटचा गोळा दिला स्वराज्यासाठी. म्हणून आपण हिंदू म्हणून जगतोय. आपण सुद्धा वाटेल ते करू, जीवाची बाजू लावू, सरकारला भांडू, इतिहास वाचवू, ठिकठिकाणी उठाव करा. आणि येत्या 7 जूनला आझाद मैदान मुंबई येथे राज्यातल्या तमाम 18 पगड शिवभक्तांच्या वतीनं शांततेत आंदोलन होत आहे. वेळात वेळ काढून सहभागी व्हा, वेळोवेळी सहभागी व्हा आणि कायम ध्यानात ठेवा, शत्रूच्या घोड्याला पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे आणि आपण अशा मावळ्यांचे वारसदार आहोत. जय शिवराय.